पोटामध्ये मेल्याचा कलमल आहे पोटा जायला पाण्यात नाही आणि व्यवस्थित झाला का मी जगलो वाटलो तर परत येतो एवढ्या मोठ्या गायच्या हात हार काढतो काढतो माझा पोट साधा सुद्धा नाही जाऊ दे What?
कशी मारला कशी मारला अरे बाबा तुला काय सांगू सुद्धा झालं काय अरे ठाकरवाडी गेलो होतो कशाला अरे बरे दिवसात ठाकरवाडी घेऊन गेलो माझ्या या बोलाला तुला झालंय काय अरे चालवलंच काय चेक करतो तुला मी सांगतो काय गेल्या मोलाचा जन्म व्यवस्थित नाही आता समजलं याचा जन्म आता समजलं अरे मेल्याला आज माझा पराम दौडला लागता काय केलं तरी काय मेल्याला काय सांगू मेला पाठी काढून सासरवाडीत आला बऱ्याच दिवसात आणि बाबा आम्हीकडे बऱ्याच दिवसात जावायला बोलत होता अरे पण बाबा जातोय म्हटल्यावर पोरगा येणार रे. अरे पण मला खोटा नाही अरे हा म्हणतो काय खोटा अजून तू लहान आहे. अरे बाबा काय केला माहितीये तुला काय सांगू काय केलं बऱ्याच दिवसात मी सासरवाडीत गेल्याबरोबर माझी भाभी काय म्हणते माहितीये काय जावया नव्हता आलो ना म्हणजे बुरा सोडा तुला कधी सांगितलं फक्त मामीच नाही सांगितलं आम्ही आहे काय तुला काय काय सांगू गेलो आज मग बुरा सोडा सकाळी जावायचं कामच आहे गुन्हा सोडायचं. अरे बाबा 50-60 म्हशी एकटे मामीने हा तुझा असा अवतार बघितला गुरच सोडायला सांगणार बरोबर या मुलाला घेतला आणि सकाळी 50-60 म्हशी एकट्यात सोडले आणि बाबा सकाळी 50-60 म्हशी एकट्याने ह्या पोरा माझ्या सोडला आणि बाबा सकाळी जाता जाता काय म्हणतात माहितीये काय माझी मामी आली का काय बरोबर आहे मला आकाली आहे का काय दिसतोय शिव टाकायला बोलत नाही रे काय म्हणतो काय झालं माहितीये का आम्ही काय म्हणते माहितीये काय बोलते मला पिटिया खावता वाटलाय आणि मेवणी काय म्हणते माहितीये का मला मत खाऊशी वाटली आता म्हटलं यांना जंगलात जाऊन कुठं काय भेटेल चालतो अरे बाबा या पोराला घेतला आता म्हटलं मुलांबरोबर राहणार कुठं तरी कालवत बघायला आहे त्याशिवाय पिटी आणि मत भेटणार नाही कोण हुशार म्हटल्यावर काय कालवत भेटणार जंगलात फुलं खोलली आपल्या मेला पोराला बरोबर चकाती घेतला आणि बाबा एवढा मोठा एक पिका होता ना काय म्हणतोस काय अरे बाबा एवढ्या मोठ्या भेड्यावर एवढा मोठा कालवा बसलेला तू बघितलंस मी नाही बघितलं त्या मेल्यानं बघितला हा म्हणतो बाबा बरं काय म्हटलं बरोबर आहे अरे लगेच मी खूप झालो म्हटलं माझ्या मामीला आता पिटिया भेटत आणि मेवणीला मत भेटत भेड्याखाली ठेवला ठेवला तिथं राहिला असं राहिलं तर धावत घरात आलो आणि मामीला म्हटलं तुला पिटी आता भेटणार मामी मेवणीला म्हटलं तुला मत भेटणार ती मेवणी तिला म्हटलं मत भेटणार काय म्हटलं माहितीये काय मोगीला म्हटलं एक बालदी घ्या पिटिया बालदी पाहिजे तर पाहिजे आणि मोदीला एक म्हटलं बालदी घ्या पण पाहिजे बरोबर आहे अरे मोदीला घेतल्या आणि पाठोपाठ धावत जंगलात आलो त्या सुद्धा आल्या त्या पण माझ्या पाठोपाठ आल्या आधी जाऊन बघितलं हा मेला भेड्याखाली उभा आहे काय हा मेला खोटा बोलता होता त्या मेल्याला सांगितलं वर्ष ढोल बोललो हा काय चढायला तयार नाही मेल्याच्या मनात खोटं बाप ना मेला खाली झाला बसून अरे बाबा मी मग काय केलं हळूहळू त्या भेड्यावर वरती चढलो मग काय करणार बाबा
कसा कसा ओढतो का सांगतो आणि दोहाच्या कालगाजवळ गेलो कालगाजवळ पोचतोय एवढ्यात मेल्याच्या मनात काय फुटी बुद्धी आली मेल्याने काय केलं माहितीये काय मेल्याने खाल्ला दगड घेतला आणि मेल्याच्या कालगावर मास्कावरती माझी वाट दुसरा माझा खरखावडाला अरे भाऊ सगळी मास्का डसून आली मी इकडनं खातो तिकडनं खातो अरे सारखा मेल्यानी वरती हगेरा मुतेरा झालो पहिल्यांनी हगेरा झालो हगेरा झाल्याबरोबर मामीला वाटतो पेटल्या वाटतो मामी आपल्या पिढ्या टाकली मुतेरा पण झालो ना मुतेरा झाल्याबरोबर त्या मुलीला वाटलं मत वाटतो तुला माहिती आम्ही कशासाठी बोलवलं म्हणते ते तू विसरून गेला सगळी गमत सांगत विसरून गेलो आपल्या इथे आपले श्रीकृष्ण देव आले होते काय म्हणतो आणि त्याने आपल्याला एक छोटीशी कामगिरी सांगितली अरे जास्त मोठी नाही आहे छोटीशी कामगिरी आहे बघ सांगितली नाही तरी काय बघ 16 शस्त्र 108 गवळ्यांचा मेळा बापूस आहे मिळालाय ना अरे तो जमा व्हायला हात मात करून मथुरे बाजारी चाललाय मथुरे बाजारी राहिल्या पाहिजे फक्त म्हणतोय ही कामगिरी आपल्याला करायची फक्त म्हणतोय तेव्हा तुला आम्ही बोलवले अरे पण आपल्याला लपून बघायला हवंय गवळणी कुठं आहेत त्या बघ आता समोरचा घाट करून अंदाज वरती आले
माझ्या आता जास्त टाइमपास नको ते काम कर त्यांच्या खोलक्यात जा तुला भूक लागली अरे तू काय काय असेल ते घेऊन ये काय पण चालू कर लगेच जा म्हणतो जा ठीक आहे ठीक आहे तुम्हाला लाज लज्जा शरम नावाचं काय आहे का सुदामा हात पुढे फोडला काय नेऊ मावशी या मंदिराचे पुजारी बघ शांताराम गुरव यांचं म्हणणं आहे की मावशी तू एक सुंदर असं नाव घेतलं पाहिजे शांताराम गुरव शांतारामराव मी काय म्हणतो माहितीये पहिलं झाले ना बरोबर ना त्या पुजारी काकांना काय म्हणतो माहितीये हे मिळले इथंच ठेव डबल नाव आहे ठीक आहे शांताराम साहेब नाव आहे का तर हाती घातला चुडा साडी नेसली फुलवंती नवी हो हाती घातला चुडा साडी नेसली फुलवंती नवी शांताराम राव एक आहे ना घरी पाहुणी मावशी कशाला हवी मावशी त्याचप्रमाणे विकास जाधव आणि सोनूबाई डोंबिवली रिटर्न यांचं सुद्धा नाव घ्यायचं आहे विकास जाधव आणि सोनूबाई डोंबिवली रिटर्न बरं विकासराव आणि सोनूराव यांचं नाव घ्यायचंय ना सोनूबाई तर विकासराव आणि सोनूभाई होय ना विकास रावांच्या बॅटवर बॉल टाकते वाकून विकास रावांच्या बॅटवर कुठे आहे विकास रावांच्या बॅटवर बॉल टाकते वाकून आणि सोनूबाईंचं नाव घेते 1 2 3 4 4 गडी राखून मावशी मयूर शिरकर हे मुंबईहून खास आले बघ त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की मावशीने एक सुंदर नाव घेतलं पाहिजे मयूर शिरकर तर माळ्याच्या माळ्या तुगडूक ऐक ना जरा गप्पच का जरा थांबतोय का थांबत नाही काय का तुगडूक माळ्याच्या माळ्यात तुला काय फुलकुनी दे अवसंचा हार गळ्यात घालते अंतरल्या गाड्या पितांबरी छाड्या अंतरल्या गाड्या पितांबरी छाड्या 5 खिडक्या रंगीत दार तिथं खेळतं असं तान्ह बाळ माझ्या बाळाची सुपारी तिची झाली खंड 100 तर त्या तान्ह्या बाळाची सुपारी तिची झाली खंड 100 आणि नाव काय बोलला मयूर शिरकर मयूर 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 आणि मयूरराव तुमची आणि माझी जोडी दिसेल जगातच 1 नंबर मावशी सुशील गोरिवले यांचं सुद्धा नाव घ्यायचं आहे सुशील गोरिवले सुशीलराव नाव आहे का
बरं ठीक आहे सुशीलराव सगळ्यांना शोधून करत साडी नेसली फुलवंती आणि पदर घेतला साधा साडी नेसली फुलवंती पदर घेतला साधा सुशीलराव माझे 6 वळे श्रीकृष्ण आणि मी त्यांची गोरी गोरी राधा अगं मावशी त्याचप्रमाणे सुरेश बांदेकर सर्वेश घाणेकर यांचं सुद्धा नाव घ्यायचं आहे सुरेश बांदेकर आणि सर्वेश घाणेकर सुरेशराव आणि सर्वेशराव नाव आहे का तर अजगरात मजगर मजगरात देवघर देवघरात देवर टेबलावर ताटात वाटी आणि वाटीत करे अजगरात मजगर मजगरात चौघर चौघरात देवघरात टेबल टेबलावर ताटात वाटी आणि वाटीत करे नाव काय बोलला सुरेश बांदेकर सर्वेश घाणेकर सुरेशराव आणि सर्वेशराव दिसतात बरे पण नांदवतील तेव्हाच खरे मावशी त्याचप्रमाणे पक्या गुरव यांचं सुद्धा नाव घ्यायचं आहे पक्या गुरव पक्या जाधव प्रकाशराव जाधव प्रकाशराव नाव आहे का तर नटेश्वराच्या चरणी क्षणोक्षणी करते नमन नटेश्वराच्या चरणी क्षणोक्षणी करते नमन आणि प्रकाशराव तुमच्यासारखे रसिक जन आहेत नवयुगाचे जन नवयुगाचे जन मावशी त्याचप्रमाणे अनिकेत कदम मुंबई रिटर्न यांचं सुद्धा नाव घ्यायचं आहे अनिकेत कदम अनिकेत राव नाव आहे तर आंबा मोहरला पानोपाणी आंबे लागलेत का मोहरलेत ना तर आंबा मोहरला पानोपाणी त्याला लागल्या कैऱ्याला झाला पाठ आंबा झाला पाठ आंब्याचा केला जेवण बनवलं सर जेवणानंतर केली लाडू आणि बुंदी नाव काय बोलला नाव काय बोलला जेवणानंतर केली लाडू आणि बुंदी अनिकेत राव उद्या लवकरच आपण लग्न करूया मग आपली ग्रोथ होईल जुगलबंदी मावशी आजच्या कार्यक्रमाचं शेवटचं नाव आहे नरेश जाधव नरेश जाधव बरं ठीक आहे तर मोडून वाटला कणा तरी चुकवला नाही इमान मोडून वाटला कणा तरी चुकवला नाही इमान आणि नरेश साहेब तुमच्यासारख्या रसिकांमुळे काय उंच आहे आम्हा कलाकारांची मान आम्हा कलाकारांची असे अक्षय हरेकरांनी पैसे दिले मगाशी असे नाव आहे का नमन आनंद होतो यांचं एक वेगळं नातं आहे बरोबर ना आपण पहिलं होय होय अरे मागच्याच त्यांनी नवीन बैल खरेदी केलाय 3 लाखाचा तर नाव आहे का तर मृदुंग आणि नमन यांचं एक वेगळं आणि अनोखे नातं आहे बरोबर ना त्याचप्रमाणे नाव घेते तर मृदुंगाच्या तालावर कला करतो आम्ही तयारी मृदुंगाच्या तालावर कला करतो आम्ही तयारी 7 शृंगार करून चालले आम्ही मथुरे बाजारे प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी सदैव राहो साहेब सदैव राहो आम्हावरी तुमची कृपा दृष्टी सारी तुमची कृपा दृष्टी आम्ही काय म्हणतो मावशी आहे म्हणून तिकडनं हरेकवाडी इथे आलेस ना आम्ही काय म्हणतो मावशी काय आलीस कुठून आणि जाणार कुठं ठरलं सांगते तर मी आली झोपलातून जाणार मथुरेला प्रतिबंध आहे प्रतिबंध आहे काय प्रतिबंध आहे आम्ही दुसऱ्याकडे जाऊ काय म्हणते मावशी 12 मार्गाचा एक मार्ग करून देते आम्ही श्रीकृष्ण देवाचे सौंदर्य असा हे देवाचे सौंदर्य असा म्हणजे पण मी विश्वासच कसा ठेवू असा म्हणजे काय म्हणते विश्वास म्हणते कसा ठेवू विश्वास कसा ठेवू विश्वास म्हणते कसा ठेवू कुठला आणायचा विश्वास मी ऐकू देता अरे विश्वास तुमची ओळख सांगा काय फायदा असेल आली ना आम्हाला ऐक तर मावशी तुला ओळख सांगतो कृष्ण देवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाट कृष्ण
देवांचा हुकूम आम्हाला म्हणून तुझी वाट अडली वेगा तुझा वाटवाकडे आम्ही वेगा तुझा वाटवाकडे वेगा तुझा वाटवाकडे आम्ही वेगा तुझा वाटवाकडे कृष्ण देवांचा हुकूम आम्हाला म्हणून तुझी वाट अडली कृष्ण देवांचा हुकूम आम्हाला म्हणून तुझी वाट अडली वेगा तुझा वाटवाकडे आम्ही वेगा तुझा वाटवाकडे वेगा तुझा वाटवाकडे आम्ही वेगा तुझा वाटवाकडे ऐकला काय आमचा कायदा ऐकलं काय अरे बापरे तू माझं नाव घेणार आहे मुंबईला त्याच्या वेळी लागतो शेपू यामध्ये घातला गावी तुझं नाव तो माझं रेखा पण तुझे नाव घेऊ का नवीन आणलं यार नाही शिवलं त्याचं पण नाव घ्यायचंय तर हायवे ते मंदिरात रस्त्याने येताना बसतात खूप हादरे रस्ता कसा आहे बघितलाच नाही येताना कसा आहे चांगला नाही तो आता चांगला झालाय पहिला खड्डे वगैरे खड्डे हायवे ते मंदिर रस्त्याने येताना बसतात खूप हादरे आणि छोटे सरकार तुम्ही आहात एक नंबरचे घाबरे घाबरे आता आमची ओळख घेतली ना हा मग आता आमच्या कायद्याने आणि देवबापाच्या हुकमाने मला थोडा वेळ वृक्षाखाली बसावं एवढंच आहे ना एवढंच आहे ना बरं ठीक आहे अरे बोलतो ह्यांच्या कायद्याने कशाला लागलाय चालू आपण बसू दे आपण काय करूया याला इथे थांबूया आणि आम्ही देवबापाला लगेच पाठवून देतो आणि लवकर ये ठीक आहे लवकर येतो देवबापाला लगेच पाठवून अरे लगेच पाठवून हा चल 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 अरे बापरे तुझं आपलं केलं त्या चांगल्या लवलं बसल्यात पाहून हाय मावशे हाय कोणीला हाय हाय चांगलं बरोबर आहे चांगलं बरोबर तुमचं इथे काय हाय तुमचं काय आहे पावते ह्या चांगल्या लवलनी बसल्या अहो ते माझ्याच पोरी आहे तुम्ही सांगितलं बस की बस ना मी सांगितलं उठ की उठणार आता काय असंच आहे पण तुला बथा येत आहे का नाही
अरे बाबा मला बसता येत नाही. तुला बथा येत आहे का नाही अरे मला मला बसता येत नाही रे. तुला बथा येत आहे का मला? आता हे पोरीनो, असं झालं तर गव्हासाठी मुलांनी पाठपण दिसत नाही. आता आपण जर विचारले पाहिजे. राजे, उभी राहा. तुम्ही आलात आणि जाणार कुठे? आम्ही आले दुकानातून आणि जाणार मथुरेला. मधून रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. 12 मार्गाचा एक मार्ग करून तिथे श्री भगवान उभे आहेत. श्रीकृष्ण भगवान कसे नसतात? मग राजे कसे असतात? बाई पण बिंबी हिरा मस्तविद्येला व सोन्याच्या विटेवर विठ्ठल विठ्ठल घरात उभे ते असतात. पण आणि खरं आहे. जेव्हा वायुदेच्या घोड्याने मुलं असताना साऱ्या फुलावानं ठेवला आणि आठवतात तुझ्यासमोर धारण केला आहे. आपली ओळख सांगा. ऐकतं राजे. Thank you.
यांना पण शरण करूया. देव हो, कशावरून जा, तुम्हाला रजा आहे. थांब राधे, खात्याने दिलेलं वचन तू पूर्ण कर. मायबाप रसिक प्रेक्षक हो, रोशनी
आशीर्वाद असो कुरुमामा. महाराज आम्हाला एकाची बोलण्याचे कारण हा कुरुमामा, तुम्हाला बोलवण्याचे कारण म्हणजे एकच आहे. आम्ही आपल्या राजवाड्यामध्ये धनुर्विद्या यज्ञाचा यज्ञ तयारी करणार आहोत आणि या सोहळ्यासाठी तुम्ही आमचं लाडकं भाचं सुकृष्णाला बोलवणार, यांना निमंत्रित करा. ही कामगिरी आम्ही तुमच्यावर सांगत आहोत. महाराज आपलं काम झालं पूर्ण समजा. ठीक आहे अक्रूरमामा. अक्रूरमामा, धनुर्विद्या यज्ञाची यज्ञ तयारी करा. येतो आम्ही. ठीक आहे. अरे अरे म्हणजे माझ्या राज्य परमात्म्याचा वध करायचा प्रयत्न आहे, पण माझा परमात्मा श्रीकृष्ण यांचे सारे गाव आणि पाहिल्याशिवाय राहणार नाही. चाल चाल इतके आहे त्या निमित्ताने तरी माझ्या श्रीकृष्णाची भेट. चला चला तर बघा. प्रतिभा प्रतिभा विलासाच्या राशीची नाचीने वेळा प्रतिभे काय ते तुझे त्यावेळेचे मादक सौंदर्य सोमदत्ताच्या अंगाला जर का तू माझी तर माझ्या एक चित्र पाहिलं का? आण पाहू इकडे. अगं वेडे, हे जर अप्सरा या पृथ्वी तलावर असती ना
कांचनपुरात गेलं पाहिजे बाई. काही नको जायला. त्यात समजा त्याने माझ्या मागणीचा विचार केला ना तर ती कदाचित तुझी आई देखील होईल. आपण तर लग्न करणार नव्हतात ना. माझ्या आईला लग्न काय त्याचं तुम्ही वचन दिलंय. त्या मागच्या जीवाला वचन दिलं खरं पण स्वर्गात माझ्या आईला काय वाटेल. अगं पण मला काय वाटतंय याची कल्पना आहे का तुला? असं असेल तर अवश्य लग्न करा बाबा. मला शंका वाटते म्हणून म्हणते. अगं शंका म्हणजे स्वर्ग तर त्याची कन्या देणार नाही असं वाटतंय तुला? राजा चंद्रकांत याचा मी प्रधान होतो त्यावेळेला हे राज्य मंडळीने बळकावून या राजाचा राजा झालो म्हणून काय सोमदत्त त्याची कन्या मला देणार नाही असं वाटतंय? अगं वेळे आहेस तू. त्यावेळेचा काळ आता राहिलेला नाही. त्या वेळेला ज्या राजाचे सर्व राजे मला बंडखोर म्हणणारे राजे आज या ठिकाणी मला या राजाला स्वामी समजतात. सोमदत्ताने नकार दिला तर छे छे माझ्या मागणीचा तो केव्हाच नकार देणार नाही. आशीर्वाद पण राजसेवक अरे तुम्ही कांचनपूर वरून केव्हा आला? काय खबर आहे? त्या पाहू इकडे चंद्रनगराधिपतींचा जय जयकार. आशीर्वाद असो. चंद्रचूड बोला महाराज. आजचा हा खलिता अरे नाना थांबा. असे खरं काय? अरे तुझं वाहनच काय? आपण ते उघडपणे वाचा भाऊ. राजकुमार कशाला माझा पाढावाचा. चंद्रचूड वाचा वाचा ते आम्हाला तलवारच्या टोकानेच गिरवायचं आहे. राजा शशांक जब तो भुवन पृथ्वीच्या वेळ बसला म्हणून आपण वनराज म्हणत नाही. अरे स्वामी हत्या राजा चंद्रकांताच्या घराण्याचा समोर नाही लागतो. हे राज्य बळजबरे बळकावर बसला तरी तू जातीवंत राजा आहे. माझ्या प्रतिभेला मागणी घालतात. आपल्या कुलाशिलाचा तरी विचार करायचा होता. आम्ही कुलाशिलाने आणि तू मात्र बंडखोर. काय चंद्रचूड बंद करा ते वाचन आणि युद्धाची तयारी करा. कोण आघाताला प्रत्याघात आणि उन्मादाच्या मस्तकी लाज हेच या मगरू खरीदाला उत्तर. वास्तवात सोमदत्ता तुझ्या वास्तवात पोरीला हा माझा पराग सजवायला लागेल तरच नावाचा चंद्रचूड लोकांच्या मला रोज पडली त्यांचं काय. त्यांचं काही हो त्यांचं आम्ही पाहून घेऊ. आमच्याकडे आम्ही बघून घेऊ. त्या राजकुमारीच्या मंदिरातून बुद्धी ठेवलं तुमच्याकडची गोष्टी होती घ्यायला ही काय धुमती नाही. चंद्रकांत तू आम्हाला शिकवायची गरज आहे. तू आमच्या मार्गातून बाजूला हो. जाते पण जाता जाता एवढंच सांगते की एका स्त्रीच्या आवासाने रावणासारख्या 14 कपडच्या राजाला शेवटी धूळ खावे लागले. एवढंच लक्षात ठेवा. रावण महामूर्ख होता आणि तू काल ते शत्रुमूर्ख आहे. चंद्रचूड चला युद्धाची तयारी करा. चला अरे बाळ त्याला ते 20 वर्ष बाबा म्हणत आला. तो या राज्याचा प्रतापसिंह आहे. प्रतापसिंह बाबा तुम्हाला भ्रम झाला असेल. नाही बाळा नाही बाळा. अरे मी पूर्णपणे शुद्धीमध्ये आहे रे. शुद्धीमध्ये आहे.
बाळा तुला तुझी कर्मकाळीची कोणी 20 वर्ष सांगितली नाही ती मी तुला आज सांगणार आहे. अरे बाळा तू जरी भिन्न वेशामध्ये असला तरी तुला अरे राजनीती शिकून या ठिकाणी राजवाड्यामध्ये ठेवला आहे. बाबा या दुष्ट आजाराने तुम्हाला भ्रमिष्ट केले आहे. होय बाळा बाळा यानंतर माझी बुद्धी भ्रष्ट होईल आणि सारी सत्य कथा तुला कोण सांगणार मला कोण सांगणार. बाबा माझ्या छत्रछाया बाळा बाबा काय प्रकार आहे हा. माझी आई तर मला 2 वर्षापूर्वी सोडून गेली ना. होय बाळा अरे बाळा ती एक देवता होती रे देवता होती. तुझी आई मेघा होती तिची दासी पद्मावती होती रे ती पद्मावती होती. बाबा बाबा काय ऐकत आहे मी. होय बाळा ऐक तुझ्या जन्माची कर्मकांड बाळा. अरे 20 वर्षापूर्वीची ती काळ रात्र सोन्या मोत्याने मढवलेला तो तुझा पाळला. अरे बाळा अवस्थेमध्ये असताना त्याला परदेशाच्या प्रमाणामध्ये घुसले आणि सारी राख रांगोळी झाली रे. रांगोळी झाली. बाबा सावध व्हा. नका मला मागील गोष्टी सांगू. नाही बाळा. अरे बाळा आज ना उद्या तुला तुझी कर्म कहाणी सांगितली पाहिजे. बाळ चंद्रशेखर अरे धारा शशन आणि सेनापती चंद्रचूड या रामखोराने पंढरपूर राजवाडा घेरला. राजवाड्यातून बाहेर पडण्यास मार्ग नव्हता. त्याच वेळे त्या रामखोर आपल्या महाराजांवर चालून आले. त्यांना वाचवण्यासाठी आम्ही पुढे सरसावलो. त्याच वेळी तुझ्या पिताने किंकाळी फोडली. बाळराजांचं संरक्षण करा बाळराजांचं संरक्षण करा. त्या किंकाळ्या आजही कानावर येत आहेत. बाबा खरंच का मी राजपुत्र. होय बाळा त्याच वेळी मी आणि पद्मावती घेऊन तुझ्या जंगलामध्ये गेलो आणि तुझे प्राण वाचवले. बाळा अरे तुझ्या पित्याने हे पहा तुझ्या पित्याने तुझ्या जन्म कर्म कहाणीचा पूर्व इतिहास यामध्ये लिहून ठेवला आहे. या आजारपणामध्ये हे सारी तुझी जन्माची कर्म कहाणी मी जपून ठेवली आहे रे बाळा. जपून ठेवली. वाच वाच बाळा तुझ्या जन्माची कर्म कहाणी. बाबा बाबा याचं काय करू मी. बाळा बाळा आज माझी वचनपूर्ती झालेली आहे. बाळा आम्ही आता स्वामींच्या चरणावरती जाण्यास तयार आहोत बाबा. परंतु जाता जाता मला एकच वचन दे. ते हरामखोर शशांक आणि चंद्रचूड याचा तुम्ही घ्या बाळा.
तो पुरावा चित्रगुप्तच्या वय 20 वर्षापूर्वी निघाले ग्राम वर्षात पहिले पाऊल टाकणाऱ्या नववधूचे वाहन लुटण्याचे असुर अभ्यास करू नका. आमच्यावर पाहून घेऊ चालती वेळेतून काढते. नका बाबा नका, असा अवलंब करू नका. या जागी ती तुमची जन्मकळा असती तर. आणि त्या बाईला विषाले असतात. बापाने पाप वाढवणारा हा असुर मार्ग सोडा. बाबा मी तुमच्या पाय धरते. युद्धाची तयारी जा तुषार जा, पण परमेश्वराचं अस्तित्व आज नष्ट झालेलं नाही. त्याचं ते सुदर्शन चक्र तुमच्यासारख्या नराधावाचा नाश करण्यासाठी समर्थ आहे. एवढी मोठी भारत आली नवरजोडीचा आले तर नवरात नाही नवरजोडी त्याची आपल्याला गरज नाही. हिला तुम्ही खाऊन चला. आता पेल्यावर असं वाटते जीव गेला तरी मी हप्ता आहे. वराडी आहे वराडी चाल माझ्या मुलीची ओळ तुटतोस काय हा म्हणतो मी सोमा सोमा राहू दे कुठे गेला? आराम खोरा. माझ्या अपमानाचा बदला तुझ्या रक्ताने आज तुमचा असं होय. कायमचा या जंगलातून संपून गेला आहे. ओ छोटे हा
आज रात्री जंगलातील सर्व पशु पक्ष्यांना याला कोण्या कुत्र्याने खाऊ दे. तुझा परत एवढी खोटी पटवली होती तुम्ही काय करतो ते या जगात तुम्हाला अस्तित्व नाही का? देवाचं अस्तित्व खात्री नाही. हे वंचना कोण आहेस तू? या वाक्याला या जगात नाही साकार. नाही, मी माणसे मारणारा नरपशु नसून मी सामान्य भिल्ल आहे. अरे हो, वेशावरून आपण राजपुत्र दिसता, पण आपली दशा केली कुणी आणि प्रेत कसली? मला काही विचार नको. आज माझे नातेवाईक उघड्या पडले आहेत आणि त्या नरकाने माझी वराती लुटली आहे. पण या अनर्थाला कारण कोण? तो चंडाळ शशांक त्याने माझ्या नववधूला पळवून नेले. आता फक्त एकच मार्ग उरलाय, तो फक्त आत्महत्या. छे छे, हा भ्रष्टाचा मार्ग आहे. तू चल माझ्या झोपडीत, आपण पुढचा विचार करू. नको, उगाच तुला त्रास नको. अरे बेटा, मी भिल्ल नसून मी या चंद्र नगरीचा राजपुत्र चंद्रशेखर. कोण चंद्रशेखर? हे असं चल चल, त्या पापी शशांकाचा सूड घेऊया. चल तर. चला तर. अरे मूर्खा सोन लागता. जर का माझ्या मागणीचा विचार केला असतास ना, तर तुझ्यावर उपकारस्तर करण्याची वेळ झाली. काय ती प्रतिभा, काय तिचे ते लावण्य आज तिचा स्वार केला. माझा भरकला विदेश शांत करणार आहे. जा आणि प्रतिभा या ठिकाणी हजर करा. ठीक आहे महाराज. मला पण दे, मला पण दे. माझा बाप दे गेला. अशी पाठ का करू नसतं माझ्याकडं. का मांजरा, नरपशुची तोंडी पाहिजेची नाही मला माझी. काय अगं, मी नरकेशी नसून मी नरकेशी आहे. नरकेशी त्या कांद्याच्या मागात तू वनकेसरी कसला? दिवसा डावल्या एका नववधूची वारा तुटणारा दरडोकर आहे. हे जर शब्द जर का कुणाच्या दुसऱ्याच्या तोंडून आले असते ना, तर त्याची जीवन छाटून टाकली असती. उठून हातावर ही हरणखोर माझी प्रियतमा पतीस म्हणून. बाप्या, हे तुझे विषय फुटकर थांबव. फुटका जातीवंत अर्थ स्त्रीपती शिवाय कोणाची प्रियतमा होत नसते, हे फक्त लक्षात ठेव. म्हणजे माझ्या मनाला केव्हा जबर देणार नाही नाही बाप्या, त्रिवार नाही. हा म्हणते त्रिकोण नाही म्हणता. मला काय म्हणते असं रॉक म्हणतात हो. त्रिवार नाही. रहस्यमय या प्रतिमेची कशी चिरवत होती पण तुझ्या देवाला. अरे वस्त्र पुरवली तोच माझा करा देव. हे देवा, जर का झोपला असतील ना तर जागा हो. आणि जर जागा असतील ना
कन्या, पण यावेळी एका आपल्याची रक्षक आणि तुझ्यासारख्या कर्तव्यवानी हरामखोर यासाठी कशासाठी आले आहेस या ठिकाणी? शिलाचं रक्षण करण्यासाठी आले. हरामखोर म्हणते शिलाचं रक्षण करण्यासाठी एवढे भीमशक्त आहे तुझ्या माझ्या या तलवारीच्या धान्यात आहे. अगं तलवारचे खेळ मागायचे नसतात. आमच्या आठवल्या कबलांच्या शिरावर असे बनवू लागले. शस्त्रार्थी घ्यावेच लागते. असं होय तुझ्या शौर्यामध्ये एवढी घामेण आहे. मूर्ख काट कुठली थांब तुझी घामेण राजकुमारीचा खून केल्यास मला येथे आत्महत्या करावी लागेल. जीव द्या जीव. तुम्हाला आत्महत्या कशा करावा? इथं पुढे जायचं सोनापुराच्या जवळच आहे. आता आपण रोज काहीतरी विसरत आहे. मला आत्महत्या करावी लागेल. औषध देऊ काय? सोनापुरात चालतील द्या. माझ्या लक्षात आलं. राजसेवक आम्ही चेंडा वचन दिलं आहे ते आम्हाला माहित आहे. चंद्रचूड बोला महाराज घेऊन जा तिला नीट सांभाळ करा आणि जर ही कार माझ्या मार्गात आडवी आली ना तर त्या जा तिचा सांभाळ करा. ज्याची होती लावलेली माया वाऱ्याला गेलेली. नाहीतर तुमचा मार्ग तुम्हाला ठीक आहे येतो. झाकून ठेव. मला सांगताय बोलवडी झाकून ठेव. राजवाड्याच्या अंधार कोठीमध्ये बंद करा. मानवाच्या येऊन जन्मा रावे अंती मारून उरावे जगून मरावे अंती मारून उरावे मानवाच्या येऊन
सद्गुरु करावे सद्गुरु करावे सगुण म्हणावे असे मारून बोलावे सगुण म्हणावे असे मारून बोलावे मानवाच्या येऊन जन्मा सद्गुरु करावे सद्गुरु करावे सगुण म्हणावे असे मारून बोलावे सगुण म्हणावे असे मारून बोलावे गावाला मानवदरी म्हणती मला पडलं लवकरी एका गाण्यातून बाहेर वाचे तुझी करी सासवारी गावाला मानवदरी म्हणती मला पडलं लवकरी एका गाण्यातून बाहेर वाचे तुझी करी सासवारी आपली काल पूर्ण होता आपली काल पूर्ण होता त्यात का बोलावे त्यात का बोलावे सगुण म्हणावे असे मारून बोलावे सगुण म्हणावे असे मारून बोलावे मानवाच्या येऊन जन्मा सद्गुरु करावे सद्गुरु करावे सगुण म्हणावे असे मारून बोलावे सगुण म्हणावे असे मारून बोलावे काय विचित्र केलं आहे या चंद्रनगरीच्या राजपुत्राने होय धान्य भिक्षापती अजून आपल्याला किती दिवस सहन करावं लागणार आहे हे गावातून भिका मागा अरे तुरुंगाच्या गजाड एकदा तरी प्रतीक्षेचे दर्शन होऊ दे माझी प्रतिमाणी अनाक निरंजन अनाक निरंजन बाईची वरात भेटली ना. अरे ती तुझावर तुला रात्री भेटायला येत असेल हे पहा तुम्ही काही झालं तरी तेथून जागा सोडून तिथे राम राम करत चला पैसे पैसे नाही काय मला केस बीस कापायला मला पण काय संशय येतो तुमचा दोघांच्या बांधू काय केला परिणाम झालाय आपल्याला लवकरात लवकर निघायला पाहिजे आपली खात्रीने मनोकामना पूर्ण होणार चला गुरु माऊली चला तर अनाक निरंजन अनाक निरंजन सन्मान राहण्याचे सामर्थ्य आता तुझ्या हाती आहे कुबेराच्या धनावर जसा भुजंगाचा पहारा तसा पहारा मला तुझ्यावर करावा लागणार तुमचा माझ्यावर पहारा काय म्हणून कारण तू माझ्या आहेस म्हणून समजलं कैसी म्हणून पण तुमचा माझ्यावर ताबा नाही अगं चुकते आहेस त्या प्रतिमेच्या नामात ही चंद्रकला मला मिळाली आहे एका नवदूचा संसार उद्ध्वस्त करून तुम्ही आता माझ्याशी संसार टाकणार बरोबर म्हणूनच दत्त मृत्यूच्या जवळातून वाचवले आहे एक पेही चंद्रकला तुझ्यासारख्या कपटी माणसाला कदापि शक्य नाही असं अगं ते मी थेरमाने हिसकावून घेण्याचा प्रयत्न कर एकदम माझ्याशी विवाह करण्यास तयार हो एक पेही चंद्रकला तुझ्या कटारीला तुझ्या जागा देईल पण तुझ्यासारख्या कपटी माणसाला कधीच नाही हे मी लक्षात ठेव प्रेम आहे तुझ्यावर
हिरवं पान दिसतं हिरवं पान दिसतं हिरवं पान करवंद दिसतं हिरवं पान करवंद दिसतं हिरवं पान हिरवं पान करवंद दिसतं हिरवं पान याला लाल गजरान याला लाल गजरान लाल गजरान याला लाल गजरान याला लाल गजरान याला लाल गजरान लाल गजरान याला लाल गजरान घासून लावा चांगलं खोलून लावा याला सरपट लोचन याला घासून लावा याला खोलून लावा सरपट लोचन घासून लावा खोलून लावा सरपट लोचन अरे गोव्यात लावा याला शाफोन काय चरका मारा गुलाबा महबूब रसिक प्रेक्षक हो, सोन्या ग्रुप आगरे, सर्वेश ठाणेकर, सागर हुमणे यांच्याकडून त्यांचे मित्र फक्त आकाश दुधम यांच्यासाठी 200 रुपयाचं भारताचं पारितोषिक आणलं आहे. आम्ही नमन म्हणतो त्यांच्या अमोल. धन्यवाद. माझ्याशी भावा करणार की नाही? एक नाही आता तुला तेच सांगणार काय डिग्री काय द्यावा हे असतो चंद्रकले गेली या चंद्रचूडाच्या रथावर लाथ मारली. पण मूर्ख मोरी तुझी बघरीवर बसती तिला मिळून माझ्या बरोबर टांगण घालायला लागली. तरच मी नावाचा चंद्र